नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी मयूर घोडे मराठी बोलाच्या माध्यमातून इथे तुमच्या समोर. आपलं नाव काय सर? माझं नाव जॉन आहे. जॉन साहेब आलेले आहेत. कुठून आलेला आहात? नेटिव्ह प्लेस? मी इंग्लंड UK राहतो. पण मी आता मुंबई 1 वर्षापर्यंत राहणार. 1 वर्षापासून राहत आहात. हे इंग्लंडहून आलेले आहेत. मुंबईत 1 वर्षापासून. 1 वर्षासाठी पुढच्या 1 वर्षासाठी अजून पुढे हा, राहणार. मी 2-3 आठवडे पाहिलं आधी पोचलो आणि पुढील जानेवारीपर्यंत पुढच्या जानेवारीपर्यंत राहील हां. मुंबईमध्ये. अच्छा. तर हे जाता जाता ह्यांना आपलं मराठी बोला चळवळचं दालन दिसलं तेव्हा हे थांबले आणि त्यांच्याशी आपण 2 शब्द बोलूया. ते कशा संदर्भात इथे आलेले आहेत त्यासाठी त्यांच्याशी बोलूया आपण. तर जॉन साहेब, तुम्ही इंग्लंडहून इथं आलेला आहात. तुम्ही कशा कारणासाठी आला आहात? रिझन आम्हाला तुम्ही सांगा. आमच्या लोकांना तुम्ही सांगा तुम्ही कशासाठी आलेला आहात. ठीक आहे. ओके. तर मी आता एक PhD स्टडी करतोय. हो, एक माझं कॉलेज लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये त्याचं नाव SOAS, School of Oriental and African Studies. पण माझा विशेष मानवशास्त्र म्हणजे anthropology आहे. आणि मानववंशशास्त्र. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मी मला आठवण हे शब्द. तुम्ही शिकताय मराठी हे खूप महत्त्वाचं आहे. anthropology. आणि स्पेसिफिकली माझं इंटरेस्ट भाषा आणि ओळख बद्दल भाषा आणि ओळख. खूपच लोक मुंबईमध्ये वेगळ्या भाषा बोलतात रोज. मराठी आणि गुजराती, इंग्रजी, गुजराती, खूप वेगळ्या भाषा आहे. आणि आता मुंबईमध्ये खूप बदलाव आहे. चेंज बदल आहे. विशेषतः गिरांगावमध्ये पुरा मिल एरियामध्ये मिल म्हणजे गिरणीचं एक्झॅक्टली. तो फारल लालबाग. कारण 20 वर्ष आधी 20 वर्षापूर्वी पूर्वी खूपच मिल्स बंद झाला. आणि आता एकाच स्थितीमध्ये समाज निर्माण झालेला आहे. नवीन मॉल्स आहे, रेसिडेन्सीज आहे. तो एक मोठं बदल घडलेला आहे. एक्झॅक्टली मुंबईमध्ये. आणि मी भाषामार्फत बदल समजण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक चीज, मी एक वर्ष मुंबई राहतो आणि एक एफिलिएशन आहे TIS मध्ये, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, चेंबूरमध्ये, देवनाम. तुम्ही इथं आला, तुम्ही मराठी कसं शिकला? ओके. वेगळं रूट्स. मी एक कारण हिंदी थोडा सोपी आहे कारण खूपच पुस्तक आहे. टीच योरसेल्फ हिंदी व्हिडिओज आहे. मराठी लंडनमध्ये एक नाही आहे. तो मी इंटरनेट सर्च इंटरनेटच्या माध्यमातून सर्च केलं व्हिडिओ. एक्झॅक्टली. आणि इव्हेंच्युअली मी एक ब्लॉग पाहिलं, कौशिकचं ब्लॉग, टीच योरसेल्फ मराठी. आणि खूपच मटेरियल, मनोरंजन, अभिनव ब्लॉग. खूप ग्रामॅटिकल फोकस होतो. आणि प्रत्येक पोस्टमध्ये एक नवी वस्तू, एक नवी ग्रामॅटिकल वस्तू आहे, कॉन्सेप्ट आहे. आणि फक्त पोस्ट नाही आहे, पोस्ट सोबत एक YouTube
चित्रफित बरोबर So, yeah. एकदम छान एकदम छान एकदम छान. So हे शब्द खास ऐकला अरे साऊंड ऐकू शकतो. हां. So हे एक एकदम एक मार्ग तुम्हाला मिळाला. इसके अलावा सॉरी सिंधी एक मी पुऱ्या दीड वर्षासाठी दीड वर्षासाठी. पासून मी मला एक शिक्षक इंग्लंडमध्ये आहे. तिचे नाव वर्षा गानू जोशी. वर्षा गानू जोशी. Yes. So hello if you ever watch this. ती खूप excellent शिक्षक आहे आणि मी महिन्यामध्ये एक दोन वेळा तिच्या घरला जातोय एक क्लास. आता नाही कारण मी आता शिकवणीसाठी तुम्ही त्या- शिकवणीसाठी शिकवणीसाठी तुम्ही जात आहात. हां येस. आणि तिचं नवरा एक चांगला मराठी जेवण बनवतो. So, एक जेवण लेसन आणि जेवण. म्हणजे तुम्हाला भाषाही तुम्ही शिकता आणि जेवणही जेवता. So, एक संस्कृती मराठी जेवण तुम्हाला तिथं त्यांच्याकडे मिळालं चांगलं व्यवस्थित. आणि तुम्हाला मराठी भाषेविषयी तुम्हाला काय वाटतं, कशी आहे भाषाविषयी? ओके मला वाटतं की खूप चांगला भाषा आहे पण हिंदीपेक्षा खूपच अवघड कठीण आहे. मला वाटतं की हिंदी सोपी कठीण आहे पण अवघड नाही आहे. पण मराठी अजून grammatical complexity आहे आणि काही sounds आहे पण तुम्हाला ळ म्हणता येतो. तुम्हाला सांगतो की जे हिंदी भाषिक इथं येतात बाहेरून ते जन्मापासून इथं राहिले तरी सुद्धा त्यांना ळ म्हणता येत नाही असं त्यांची म्हणजे त्यांना म्हणायचं असतं. पण तुम्ही फक्त किती दिवस झाले इथं येऊन? आता मी शिकतोय तो 1-2 वर्षापासून. 1-2 वर्षापासून तुम्ही मराठी शिकताय पण तुम्ही ळ म्हणताय